सांगलीतील 100 फुटी रस्त्यावरील त्रिमूर्ती चौक परिसरातील एका दुकानात जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। त्यातील एक जण पोलिसांच्या सराईत्यांच्या यादीतील गुन्हेगार आहे। त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले। पोलिसांनी सागर सुरेश चौगुले, सुखदेव संगप्पा कांबळे या दोघांना अटक केली आहे। 25 ऑगस्ट रोजी 100 फुटी रस्ता परिसरातील त्रिमूर्ती चौक येथील सुरेश चव्हाण यांच्या दुकानात जबरी चोरी करण्यात आली होती। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांचे एक पथक विशेष तयार करण्यात आलं होतं। पथक चोरट्यांचा शोध घेत होते। त्यातील संशयित रामकृष्ण मंदिर परिसरात फिरत असल्याची माहिती यावेळी पथकाला मिळाली। पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली आहे। यातील सुखदेव कांबळे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल आहे। दोघांनाही अटक करून विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे, अनिल ऐनापुरे, अमोल ऐदाळे, इम्रान मुल्ला, सोमनाथ गुडे, अजय बेंदे, रुपेश होळकर, संकेत कांदळे, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली आहे।